4 वर्षामध्ये माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही की यांना चालतात, पण कुठला तरी माणूस गुन्हेगारी क्षेत्रातून येऊन धर्माचं काम करत असेल तर तो माणूस यांना कायम गुंड वाटतो। एफआयआर दाखल जेव्हा झाली तर एफआयआर दाखल होत असताना त्याच्या वडिलांनी त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख केला नाही का या घटनेमध्ये कुठल्या गँगचा संबंध आहे। त्यांनी जेवण मागितलं आणि तिथं जेवण न दिल्यामुळे त्यांचे भांडण झाले। सगळे 2 नंबरचे धंदे केलेत, वाळू पासून असेल, बिंगो असेल, ड्रग्ज असेल, या सगळ्यामध्ये हे लिप्त झालेले आहेत। कितीतरी मुलींवरती अत्याचार केले, कितीतरी महिलांवरती अत्याचार केलेले आहेत। यांनी हिंदुत्व, परंतु काही झालं की यांचे हिंदुत्वाचे जे आका आहेत वरतून ते लगेच फोन करतात पोलीस स्टेशनला। पोलीस पण घाबरून गेलेले, ते 20-20 गुन्हे दाखल आहेत, तरी यांच्यावरती कारवाई झाली नाही। जोपर्यंत मोक्काचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। सगळ्यांना फाशीच झाली पाहिजे यांच्या आकापर्यंत, ही आमची मागणी आहे। ओगले साहेब, काय सांगाल, काय परिस्थिती श्रीरामपूरमध्ये आहे आणि ही गुन्हेगारी का फोफावते श्रीरामपूरमध्ये? परवा दिवशी आमचा एक छोटा भाऊ आकाश याचा निर्गुण खून केला। हे दुबैया कुटुंब प्रतिष्ठित 50 वर्षापासून इथं व्यापाऱ्यामध्ये आहे, पण तो कधी कुणाला त्रास नाही, काही नाही, काहीच नाही। जेवण उशिरा दिलं या कारणाने त्याचा खून केला गेला आहे। आणि ह्याचे ज्यांनी खून केला आहे त्यांच्या मागचे जे सूत्रधार आहेत किंवा त्यांचे जो आका आहे त्यांनी ह्या श्रीरामपूरमध्ये पूर्ण उच्छाद बांधून ठेवलेला आहे। त्यामुळे सर्व श्रीरामपूरकरचे पूर्ण जनता आहेत। या ठिकाणी माजी आमदार आहेत, माजी खासदार आहेत, माजी आमदार आहेत, नगराध्यक्ष आहेत, भाजपच्या गटनेते आहेत, भाजपचे सर्व नगरसेवक, काँग्रेसचे सर्व नगरसेवक, सर्व पक्ष, राष्ट्रवादी वगैरे सगळेजण एकत्रित आले आहोत। आम्ही सगळ्यांनी आमचे जोडे बाजूला ठेवलेत आणि एक श्रीरामपूरकर आम जनता म्हणून आमची एक मागणी की मागच्या 3 वर्षापासून श्रीरामपूरमध्ये यांनी जो गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ कुठेतरी आता थांबवणं गरजेचं आहे। हिंदुत्वाचं नाव घेऊन यांनी सगळे 2 नंबरचे धंदे केलेत, वाळूपासून असेल, बिंगो असेल, ड्रग्ज असेल, या सगळ्यामध्ये हे लिप्त झालेले आहेत। कितीतरी मुलींवरती अत्याचार केले, कितीतरी महिलांवरती अत्याचार केलेले आहेत। यांनी हिंदुत्व, परंतु काही झालं की यांचे हिंदुत्वाचे जे आका आहेत वरतून ते लगेच फोन करतात पोलीस स्टेशनला। पोलीस पण घाबरून गेलेले आहेत। त्यामुळं याला जो काय हा सरकारने जो पाठिंबा दिलेला आहे, हा सरकारला आमची विनंती आहे आम श्रीरामपूरकर म्हणून की आम्ही तुमच्या पाया पडतो। आम्हाला आम जनतेला ह्यांचा जो त्रास झालेला आहे, आज पूर्ण 2 दिवस श्रीरामपूर बंद आहे। एकोणा एक कुठल्या ना कुठल्या दुकानदाराला आणि व्यापाऱ्यांना यांचा त्रास झालेला आहे, डॉक्टरांना त्रास झालेला आहे, खंडणी वसूल करतात, यांच्याकडून फुकटचं खातात हे, म्हणून हे प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे बंद केलेलं आहे। आमची एकच मागणी आहे की हे कालचं जे झालेलं प्रकरण हे पहिलं प्रकरण आहे। याच्या अगोदर यांच्यावरती 20-20 गुन्हे दाखल आहेत, तरी यांच्यावरती कारवाई झाली नाही, म्हणून ह्यांचा जास्त ताकद वाढली। म्हणून आमची विनंती आहे की यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। मोक्काची पहिल्यांदा यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजेत आणि जोपर्यंत मोक्काचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। श्रीरामपूरचे सर्व जनता आज रस्त्यावरती आलेली आहे आणि या मोक्काची कारवाई करून थांबवून जाणार नाही। ह्यांना सगळ्यांना फाशीच झाली पाहिजे यांच्या आकापर्यंत, ही आमची मागणी आहे। नाही, आता काय झालं, ती जी घटना झाल्यावर त्या पोराच्या वडिलांनी मला कॉल केला पहिले तर, आणि ते वेळोवेळी काही त्यांच्यावर अडचण आली की ते मला कॉल करतात, काही घटना घडली तर। मला घटना घडली आणि त्यांनी जे सांगितलं की माझ्या पोराला मारहाण झाली, मुंबईचे काही लोक आले मारहाण करताय, तर मला ते असं वाटलं किरकोळ हा वाद असेल। मी तेवढं सिरियस नाही घेतला, पण मी त्याच वेळेत DYSP साहेबांना फोन केला का त्या हॉटेलवर काहीतरी भांडणं चालू आहे, तिथं आपण जाऊन ते चेक करा। तर DYSP साहेब म्हणले तिथं पोलीस आमचे पोस्ट आहे। तर काही माझे सहकारी पोरं होते, मी त्यांना सांगितलं की तिकडे जा, हॉटेलवर चेक करा। तर तोपर्यंत त्या पोराला उचलून कामगार हॉस्पिटलला नेलं होतं आणि ते पोरं कामगार हॉस्पिटलला पण आपले जे मुलं होते ते तिथं जाऊन त्यांना भेटले। पण थोड्या वेळाने काही 1-2 तासानंतर कळालं का मुलगा तो डेड झाल्यानंतर ते काय आता मारणारे कोण होते तर मला माहितीही नाही। पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळं हे चालू झालं तर सगळे राजकीय लोक रस्त्यावर उतरले। तर उतरल्यानंतर ते स्वतःही घाबरत होते ना नाव घ्यायला का कोण आहे यांचा आका, म्हणजे हा का आत्तापासून हे सुरू नाही आहे। श्रीरामपूरमध्ये कुठलीही घटना झाली का त्याला यांचा आका आमदार सारखा माणूस, त्याच्या मागे पोलीस प्रोटेक्शन आहे ना। त्यांनी लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा त्यांनी समाजाला सांगायला पाहिजे का ह्या माणसाचा ह्याच्यात हात आहे। एफआयआर दाखल जेव्हा झाली तर एफआयआर दाखल होत असताना त्याच्या वडिलांनी त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख केला नाही का या घटनेमध्ये कुठल्या गँगचा संबंध आहे। पूर्णपणे त्यांनी सांगितलं का ते पोरं रूमला थांबेल होते, खाली येताना त्यांनी ज्या वेळेस तिथं किचन बंद होता त्यांनी जेवण मागितलं आणि तिथं जेवण न दिल्यामुळे त्यांचे भांडणं झाले। सपोज धरू आपण एखाद्या गँगशी तो संबंधित होता आणि त्याला मारायला लावलं, अरे मारायला लावलं तर तिथं पाठवत असताना कोणतरी त्याला छुरी, चाकू, बंदूक, काही एखादा रॉड, काहीतरी असे हत्यार तर दिल ना। तिथं मारायला कोणी पाठवलं तर तिथं गेल्यानंतर त्यांनी तिथला टिपॉय का काय उचलला ते पोराच्या डोक्यात टाकला, अशी ती पूर्ण घटना आहे। पण एखादी घटना एखाद्या दुःखाचा डोंगर त्या माणसावर कोसळलेला आहे, आम्ही त्याच्यासोबत आहे।
पण त्या घटनेला फक्त राजकारण म्हणून इतकं गावभर बंद करायचं, गावाला वेठीस धरायचं, त्या पोराची बॉडीची विटंबना करायची, पोलीस स्टेशनला आणून ठेवायचं. अरे बापाचंच म्हणणं नव्हतं ना काय असं गँगवॉर झाला का त्याची सुपारी झाली, असं बापाचंच म्हणणं नव्हतं काही. पण त्या माणसाला सुद्धा प्रेशराईज करणं का कुणाच तरी नाव घे, ह्या लोकांना फक्त राजकारण करायचं आहे. आणि माझं एक आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना एकच म्हणणं आहे, जिथं आम्ही याच्यात आढळलं असन आमचं एक कॉल एक फोटो. अरे मोर्चामध्ये गेल्यानंतर मी ज्या ज्या ठिकाणी मोर्चाला जातो 20-30 हजार लोक त्या मोर्चामध्ये सहभाग घेतात आणि कोण माझ्यासोबत फोटो काढतोय हे मी तर पाहू शकत नाही ना. एखाद्याने माझा फोटो सोबत काढला आणि तो कुठंतरी पोस्ट केला आणि त्यांनी कुठंतरी काही घटनेमध्ये तो आरोपी भेटला तर त्याला जबाबदार मला धरणार का तुम्ही? अरे किती लोकांसोबत इथले अनेक नेते मोठे मोठे त्यांचेही फोटो आहेत. फक्त आम्ही राजकारणमध्ये आलो आहे आणि कुठंतरी काही नसताना आम्ही स्टँड घेतला आहे. एवढे 48,000 मतदान आम्हाला पडलेले आहे. ह्याला फिकर ही 2029ची म्हणून हे सगळा कारभार करतोय. जेव्हा मला पाकिस्तानवरून धमकी आली तर आज महाराष्ट्रभरामधून 80 ते 90 पोलीस स्टेशनला निवेदन गेले का यांना पोलीस प्रोटेक्शन द्या. रोज पेपरला बातम्या आहे बाहेरच्या, पण मला त्या प्रोटेक्शनचा काही संबंध नाही. पण एवढी मोठी घटना झाली त्याच्यावर बोलला का? लव जिहादचा कायदा बनला तर सर्वात पहिले विरोध करणारा हा आमदार आहे. बंटीसारख्या अतिरेक्याला सोबत मांडीला मांडी लावून प्रचार करणारा ह्याला वाईट हे वाटलेलं आहे का बंटी जागीरदारची हत्या झाली आणि ह्यांना त्याच्यात आरोपी का नाही केलं? का बंटी याचा भाऊ आहे या आमदारचा, सगळा सपोर्ट याला तिने केला. करण ससाला सगळा सपोर्ट बंटी जागीरदारने केला. अतिरेकी यांना चालतात. पण कुठला तरी माणूस गुन्हेगारी क्षेत्रातून येऊन धर्माचं काम करत असेल तर तो माणूस यांना कायम गुंड वाटतो. 4 वर्षात माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झाला एक सांगायचं माझ्यावर? 4 वर्षामध्ये माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. जे गुन्हे दाखल झाले ते माझ्या भाषणावरचे, जिथे इथं भाषण केलं त्या भाषणाचे गुन्हे, इतर माझ्यावर कुठलाही गुन्हा नाही आहे. नाही मी हेच सांगतो ना, ज्या माणसाला हे सगळा अभ्यास आहे, आमदार आहे ना, तू सांग ना सगळ्यांची नावं. एकच बेकटोळी बेकटोळी बेकटोळी. अरे बेकटोळीचे सदस्य सांग कोण याच्याशी निगडीत आहे, त्यांचे कॉल आहे का, कुठंतरी भेटले का, कुठंतरी प्लॅन झाला का? असे लोक असतील तर आम्हाला आरोपी करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.